आणि यानंतर एक मोठी बातमी आहे पुण्यातनं। पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। पुण्यामधल्या ड्रग्ज विक्रीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस आलंय। पुण्यामध्ये सापडलेल्या ड्रग्जची विक्री ही देशातल्या इतर भागात आणि परदेशात सुद्धा केली जाणार होती असं समजतंय। मिकी घई आपल्याला माहिती देतात। मिकी, काय कनेक्शन आहे पुण्यात सापडलेल्या ड्रग्जचं? ज्ञानदा, खरं तर असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की पुणे आता उडतं पुणे झाले की काय? ड्रग्जच्या विख्यात पुणे अडकत चाललंय का? कारण 100 कोटी रुपयांचे MD हे ड्रग पुण्यामध्ये काल रात्री पोलिसांच्या क्राईम ब्रांचनी ही कारवाई करत आतापर्यंत जप्त केलेला आहे। याची किंमत जर आपण बघितली तर 100 कोटीहून अधिक याची किंमत या ठिकाणी आहे। एवढंच काय तर याच्यापेक्षा मोठा साठा देखील लवकरच पुणे पोलिसांच्या हाती लागेल असं पुणे पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने कारवाई देखील सुरू आहे। आता जर आपण बघितलं तर 100 कोटी रुपयांचे हे ड्रग्ज जे सापडलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबईतील 2 जे ड्रग माफिया आहेत, ड्रग पेडलर्स आहेत, त्यांचं नाव समोर आलेलं आहे। त्यांचं कोडवर्डमध्ये जे नाव आहे त्यांचं नाव असं आहे, एकाचं नाव पॉल तर दुसऱ्याचं नाव ब्राउन। या दोघांचंही आंतरराष्ट्रीय पातळीवर हे आंतरराष्ट्रीय ड्रग्स पेडलर्स आहेत। यांच्याकडं अजून सुद्धा मोठा साठा असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने पुणे पोलिसांची कारवाई सुरू झालेली आहे। पुणे पोलिसांची क्राईम ब्रांचची टीम मुंबईमध्ये देखील पोहोचलेली आहे आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये देखील पोहोचलेली आहे। हे दोघंही जे ड्रग्स पेडलर्स आहेत यांच्यापर्यंत हे ड्रग्ज जाणार होते। जर आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की MD ड्रग हे कशा पद्धतीने तस्करी केली जात होती, कशा पद्धतीने वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवलं जात होतं, तर अतिशय स्मार्टली मिठाच्या पाकिटामध्ये MD ड्रग हे अगदी मिठासारखं दिसणारं ड्रग आहे। त्यामुळे ते मिठाच्या पाकिटामध्ये छोटे छोटे पाकिट्स आतमध्ये टाकून हे वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जात होते, जेणेकरून कुणालाही शंका येऊ नये किंबहुना कळू सुद्धा नाही अशा पद्धतीने हे पोहोचवले जात होते। पुणे पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी जी कारवाई केलेली होती त्यामध्ये त्यांना जवळपास 1.5 ते 2 किलो MD ड्रग सापडलेले होतं। त्यामध्ये 3 लोकांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांच्याकडून जेव्हा कसून कारवाई केली जात होती, तपास केला जात होता, तेव्हा हे समोर आलं की पुण्यामध्ये आणखीन विश्रांतवाडी परिसरामध्ये एक मोठं गोडाऊन आहे, ज्या गोडाऊनमध्ये फक्त मिठाचे पाकिट आहे असंच दिसतं, परंतु आतमध्ये जेव्हा क्राईम ब्रांचची टीम पोहोचली आणि हे मिठाचे पाकिट जेव्हा त्यांनी उघडून बघितले तर तेव्हा या सगळ्या पाकिटांमध्ये MD ड्रगचे पाकिट देखील लपवण्यात आलेले होते। आणि आता जर आपण बघितलं तर जवळपास 50 किलोहून अधिक आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 1 किलो MD ची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे। आपण अंदाज लावू शकतो की जर 50 किलो MD सापडली असेल तर साहजिकच 100 कोटीहून अधिक याची किंमत आहे। आणि महत्त्वाची माहिती म्हणजे मुंबईतील 2 ड्रग्स पेडलर यामध्ये सहभाग आहे। त्यांचं कोड नाव आहे, एकाचं नाव ब्राउन आणि पॉल। या दोघांनाही लवकरच पुण्यामध्ये सापडलेलं हे सगळं ड्रग मुंबईमध्ये आणि परदेशात सुद्धा पाठवलं जाणार होतं अशी सध्याची मोठी अपडेट आहे। ड्रग पेडलरची 2 नावंही समोर आलेली आहेत। मिकी, धन्यवाद। ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।